तर आता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि शेतामध्ये टाकायचं आहे ते सल्फेट. कारण राव जाणार आहे आता पंढरपूरला, म्हणून शेतातले कामं आधी आटपून घ्यावं असे ते म्हणत होते. आणि आज आमच्या दिराचा आहे साक्षगंध, तो सुद्धा व्हिडिओ आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला व मी प्रतीक्षा, मी दानिश, मी ओवी. शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता आम्ही निघालेलो आहोत शेतामध्ये आणि शेतामध्ये जाऊन आपल्याला आता अर्ध जे शेत राहिलेलं होतं, काल अर्ध झाले आणि आज अर्ध व्हायचं आहे घरचं शेत. तर त्या शेतामध्ये आज डोबणं करायचं आहे आणि वरून राव बोललेत की सल्फेट द्यायचं आहे. तर मी म्हटलं की एवढे छोटे छोटे झाडं आहे, एकदम म्हणजे पोट भरायचेच असेल, म्हणजे 2-3 पानं आहे, तर तेवढ्या झाडाला सल्फेट देतात, नंतर देऊ का पुढच्या रविवारी देऊ. तर ते बोलले की नाही, पंढरपूरला जायचं आणि पंढरपूरवरून आल्यानंतर आणखी भरपूर वेळ होतील, तर आधी आपण एक फेर देऊन देऊ. तर म्हणून आता आम्ही इकडे आता चाललेलो शेतामध्ये सल्फेट देऊन द्यायचं आहे. तर शेवटी रावांनी जसं म्हटलं त्याप्रमाणे करावं लागेल. म्हटलं जाऊ दे, 2 गोष्टी मग शिवा खाण्यापेक्षा जसं म्हटलं तसं करून दिलेलं ते कामाचं राहते. कारण नाही केलं तर मग गोष्टी ऐकावंसुद्धा पण लागते आणि कामसुद्धा पण मग करावं लागते म्हणून. तर चला, आता दानिश येणार आहे. येणार आहे का? नुसतेच पाय देत बोल ना. आपला हा छोटा शेतकरी फेटा बनवून घेतला आणि ओवी येणार नाही आहे आणि मी दानिश आता आपण शेतामध्ये निघणार आहे. हे बघा, एवढी मोठी विहीर आहे ना आपल्याकडे, हात धुवायला पाणी आहे ना. नाही ते लागू नये म्हणून मग का एक वेळ टाकून नाही धुवायला यायचं का? तर आत्ताच आमचं पूर्ण शेत जे होतं ते डोबून झालेलं आहे. म्हणजे जिथे झाडं नाही निघले तिथे खंगेत जाते, तर त्या ठिकाणी असं याप्रमाणे डोबून झालेलं आहे. आणि आता आपल्याला सल्फेट टाकायचं आहे आणि रावांनी इकडं काढलेलं आता सल्फेट होतं ते पूर्ण 2-3 रंगाचं होतं, ते पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. तर इकडे आम्ही पप्पाला पण बोलावलेलं आहे. पप्पा पण आता सल्फेट टाकू लागतील आणि पप्पाजीने डोबू पण लागलं आणि आता सल्फेट टाकू लागतील. आता आमचं इकडे सल्फेट टाकून झालेलं आहे आणि हे जे पराठीचे छोटे छोटे झाडं होते, या झाडाला आम्ही सल्फेट टाकून घेतलं. आणि रावांचं असं होतं की मी येईपर्यंत 8 दिवस जास्त होऊन जाईल, तर म्हणूनच आम्ही इकडे थोडं थोडं सल्फेट टाकून घेतलं. तर आता आपल्याला जायचं आहे घरी आणि इकडची आता डोबणं होतं ते लावण झालं आणि इकडे दानिशने कारभार केला. इकडे पूर्ण पुरी सांडवून ठेवल्या, तर आता ते वेचणं चालू आहे. आणि आता घरी काही कार्यक्रम आहे, तर त्यासाठी घरून फोन आला, तर आता समोर कळेलच. आणि आता समोर घरी गेल्यावरच सांगते की कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून. हां, उद्या जर पाणी राहिला तर तुरी घेऊन जाईल तो. तुम्ही चालले जाता गाडीवर. मार्केटले कांदा मीडियम साईजचा कांदा आणजा, एकदम मोठा नको आणजा. काय करत आहे? काय घोडाला काय म्हणते त्याला? काय म्हणते? चाबूक. माझ्या चाबूक आहे का? आलू लागतेच ना मग. चला, तर आता मी निघत आहे. कार्यक्रम झाला आणि सुरू झाला असेल आणि भरपूर असा वेळ झाला. तर आता आम्ही निघालेलो आहोत तिघीजणी जावा आमच्या देराच्या साक्षगंधाला. आणि ते म्हणजे कसं वेळेवर झालं आणि कसं होतं की ते फायनल झालेलं, मग साखरेचीच पुडी देऊन देऊ. तर त्याचप्रमाणे पण फायनल झाल्यानंतर साखरेची पुडी नाही, साक्षगंधच केलं. आणि थोडक्यात मोजक्या पाहुण्यामध्ये आणि घरच्या घरी कमी वेळामध्ये खरंच खूप छान असं कार्यक्रम सुरू झालेला आहे आता.
दोघांनी दाखवली काही कामाचे काय पाहिजे? हो 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 हा बोल. तुला मम पाहिजे? घे. जरा ठेव खाली. तुरी तू. तर आत्ता कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही पण आता जेवण करून घेते. म्हणजे फायनल करायची असं काहीतरी होतं आणि फायनल करताना मग फायनल झाल्यानंतर लगेच मग चला मग कुंकवाची बोटं लावून टाकू असं आमच्याकडे होते. तर म्हणून वेळेवरचा कार्यक्रम होता आणि ते म्हणतात ना मोजक्या पाहुण्यामध्ये अगदी खूप छान कार्यक्रम पार पडला. आणि जाताना असा वेळ मिळालाच नाही की 2 शब्द बोलू दे की काही. झटपट अशी तयारी केली, साडी नेसली आणि पटकन आम्ही मग जावा गेलो आणि कार्यक्रम सुरू झालेला होता. तर जसं शक्य होत आहे तर त्याप्रमाणे मी व्हिडिओ शूट केला. तर चला मग याच नोट आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.